केळवद वरून आलेली आपली एक सखी आहे सौ वैष्णवी रविकांत गाडेकर. ही या ठिकाणी आपली कला सादर करणार आहे. कारण कधीच आजपर्यंत आल्या नाही पुढे आणि ज्यांची कला आम्ही असूनही त्यांना संधी मिळाली नाही. केळवद वरून आलेली ही ताई, मी ताईचं स्वागत करते. ती या ठिकाणी आणि सकाळपासून अनलिमिटेड ऊर्जा असणारी अनिता ताई काय राहतील शिदोरी दिली जिजाऊने शोभाला, संस्काराची शिदोरी दिली जिजाऊने शोभाला, संस्काराचे ज्ञान दिले त्या छोट्या बाळाला. म्हणूनच तर ती ममता पेटते माझ्या मनात आली. म्हणून अभिमानाने सांगते मी आजची जिजाऊ बोलते, मी आजची जिजाऊ बोलते. मैत्रिणींनो, मी आजची जिजाऊ बोलते कारण प्रत्येकी म्हणूनच जिजाऊ आहे. फक्त गरज आहे तिला जागा करण्याची. मी स्त्री म्हणून नाही तर एक प्रेरणा देणारी, एक सगळ्यांना समजून सांगणारी आणि प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असणारी आजची जिजाऊ. कारण आजची जिजाऊ काय करते त्यावेळी कसं होतं की प्रत्येक स्त्रीला काहीतरी बंधनं होती. प्रत्येक स्त्रीला चालेल ते गुरफटून राहत होतं. पण आज तशी त्याची गरज नाहीये. कारण आज शिक्षणाच्या आधाराने ती प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. आज ती एक आई म्हणून आहे, एक बहीण म्हणून आहे, एक पत्नी म्हणून आहे, एक मुलगी म्हणून आहे. आणि माझी तर इच्छा अशी आहे की ही जिजाऊ प्रत्येक घरात जिजाऊ जन्मली पाहिजे. पण कोणाच्या पोटी नाही तर ती प्रत्येक जिजाऊ आज जिथं माझ्या मैत्रिणी उभ्या सगळ्या आहेत त्या सगळ्या मैत्रिणींच्या विचारात जिजाऊ जन्मली पाहिजे. हीच माझी आज या महिला दिनाच्या निमित्ताने एवढीच इच्छा आहे की ती विचारात असली पाहिजे. कोणाच्या पोटी जन्म नाही घेतला पाहिजे तर ती विचारात असली पाहिजे. कारण आज प्रत्येक घरात जिजाऊ आहे. ज्यावेळेस हजारो वर्षापूर्वी सिंध राज्यामध्ये जिजाऊ जन्मल्या, त्यांनी जनतेची होणारी परपट पाहिली, तहाट पाहिली आणि त्यांनी एवढ्या अंतरा याच्यातच स्वराज्य निर्माण करण्याची ताकद ठेवली. त्यांनी ताकद ठेवली नाही, ते स्वप्न पाहिलं नाही तर शुभांच्या रूपाने ते स्वप्न आज घडवलं. पण मला आज हा प्रश्न पडतो आजची जाऊ म्हणून की माझा हा मागचा वारसा गेला तरी नेमकं कुठे? आज दिसते ना, आज आपले जाऊ काय करतात? आज आपले जाऊ सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअप याच्यामध्ये गुंतलेला आहे. आणि आपण आजचा तरुण काय करतो तर आजचा तरुण कॉलेजच्या कट्ट्यावर बसून मुलीची छेड काढतो. नंतर प्रत्येक आया बहिणींना सन्मान करत नाही, त्याचा आदर करत नाही. आणि आजची जिजाऊ त्यावर काय ऍक्शन घेते तर ती फक्त फेसबुक आणि मोबाईल व्हॉट्सअपवर रील्स बघते. आपण आपल्या मुलांना सांगतो का की नाही, ज्यावेळी जिजामातेने शिवाला सांगितलं की हे तुला करायचं आहे, ती जे स्वराज्य निर्माण करण्याची धग त्यांच्यामध्ये पेटवली, त्यांच्या काळजात जिद्द दिली आणि धगधगती ज्वाला दिली, त्यांच्या हातात तलवार दिली. आज आपण आपल्या मुलांना सांगतो का? थोडेसे भांडणं जरी बाहेर झाले तर आपण काय म्हणतो, जाऊ दे तुला काय करायचं तू बस चुपचाप करा. आपण त्यांना सांगतो का की याच्या विरुद्ध नाही सांगत. पण असं वाटतं की मी जर घरामध्ये आहे तर माझं कर्तव्य आहे माझ्या मुलाला सांगणं की बाळा तुला महिलांचा आदर करायचा आहे, सन्मान करायचा आहे. कारण प्रत्येक मुलांची पहिली शाळा ही घर असते आणि प्रत्येक मुलाची पहिली गुरु ही त्याची आई असते. त्याच्यामुळे घरात संस्काराचा वारसा हा घरातून सुरू होतो. त्याच्यामुळे घरातून जागरूकता झाली पाहिजे. म्हणून एक आई या नात्याने या ठिकाणी मी माझ्या मुलाला सांगते की बाळा महिलांचा आदर कर, कमजोरांना मदत कर आणि देशहितासाठी जेही होईल ते तुझ्याकडनं कर. तसंच या उलट मी माझ्या मुलीला सांगते की तू मोठी मोठी स्वप्न बघ, तुझ्यात ती पूर्ण करण्याची ताकद आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आजच्या परिस्थितीत मी तिला सांगते की बाई तुझं स्वतःचं रक्षण तू स्वतः कर. आज ही आपल्या काळाची गरज आहे, तिला स्वतःचं रक्षण स्वतः करायचं आहे. प्रत्येक क्षेत्रात आज पुढे जाताना प्रत्येक महिलांना करून सगळ्यांना पाठिंबा असतो, पण स्वतःमध्ये सुद्धा ती जागृती उमेद पेटण्याची तयारी झाली पाहिजे. डोक्यावर मुकुट नसला तरी मनात धैर्य आहे, डोक्यावर मुकुट नसला तरी मनात धैर्य आहे, हातात तलवार नसली तरी मनात स्वाभिमान आहे. आणि म्हणूनच आज सगळ्यांना अभिमानाने सांगू शकते कारण जे जिजाऊंनी शोभाला संस्कार दिले तेही आज मी माझ्या घरात माझ्या मुलांवर करते. म्हणून अभिमानाने सांगते मी आजची जिजाऊ बोलते. थँक्यू ताई. की आपण जे सादरीकरण करत आहोत त्यात तोचपणा असला पाहिजे, पण ज्याला जे सादर करायचं आहे ते आनंदासाठी करायचं आहे. मग आता एक पारंपरिक आपली